नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 166. 14 जून. घास घेई पांडुरंगा. घरोघरी स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक जो ज्याचा त्यांनी करायचा असतो तयार, पण तो स्वयंपाक झाला की नैवेद्य दाखवायचा. आसपास कुणी क्षुधा गरजू आहे का असं बघायचं, असेल तर त्याला दान द्यायचं आणि मग जेवायची, अशी समाजाची पारंपरिक प्रथा होती. अशा अन्नदानाशिवाय संकल्पाने सुद्धा अन्नदान चाले. अशाच एका पैठणच्या श्रीमंत दाम्पत्याला मूलबाळ नसतं आणि म्हणून ते नवस बोलतात की 1 सहस्त्र ब्राह्मणांना भोजन घालू, पण आम्हाला मूलबाळ होऊ दे. पण त्यांना मुलगा होतो, पण हळूहळू संपत्ती मात्र जाते. इतके की ते एका माणसाला कसं बसं जेवायला घालू शकतात, इतकी वेळ राहते. आणि त्यांना हळहळ वाटते. आपल्याला नवस फेडायची बोच लागलेली असते. कधी एकदा नवस फेडतो असं झालेलं असतं, पण जवळ तर साधनं सामुग्री काहीच नसते आणि अशा भावनिक अडचणीत ते पडलेले असतात. आणि मग ते पैठणच्याच त्यांच्या एका मित्राला म्हणतात की अरे असं झालं आहे, काय करावं समजत नाही आहे. 1000 ब्राह्मण मी घालू शकत होतो, पण आता एकसुद्धा घालायची माझी ऐपत नाही आहे. कसं बसं होईल, काय करू. तोडगा असा पाहिजे की नवसही फिटायला पाहिजे. आणि असं प्रश्न विचारतो. त्यावेळेस तो मित्र म्हणतो की अरे तू एकट्या एकनाथांना जेवायला घाल ना, मग सहस्त्रभोजन घातल्यासारखं आहे. मग ते लगेच एकनाथांकडे जातो. नाथ लगेच आमंत्रण स्वीकारतात. ते म्हणतात ठीक आहे बाबा, पण तितक्यात त्यांचा मुलगा तिथं येतो. म्हणतो छे ठीक आहे, काय सांगताय, ते जेवायला येणार नाहीत, तुम्ही शिधा आणून द्या, मी स्वयंपाक करतो आणि घालतो, तुम्ही समोर बसा आणि बघा. नाथ म्हणतात ठीक आहे. तो त्याला त्याच्याप्रमाणे करा असं सांगतात नाथ. मुलापुढं काही चालत नाही त्यांचं. आणि हे नवरा बायको म्हणतात लगेच आम्ही शिधा आणून देतो, उद्याच नाथ जीव देत. आणि ठरतं त्याप्रमाणे लगेच शिधा आणून देतात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो स्वयंपाक करतो आणि वाढतो. आणि मीच करणार आणि मीच वाढणार, तुम्ही समोर बसून फक्त बघायचं, असं वारंवार बजावल्यामुळे तो समोर बसून जोडपं हात जोडून बसतं. नाथांना विनंती करतं जेवा, शांतपणे जेवा, शांतपणे. नाथ जेवतात. आणि भोजन झाल्यावर हरिपंडित त्या बाईंना म्हणतात पत्रावळी उचला आणि गोमयाने तेवढं सारवून घ्या की तुम्हाला सगळं पुण्य मिळेल असं सांगतो. त्या बाईप्रमाणे त्याप्रमाणे पत्रावळी उचलून टाकती आणि गोमयाने सारवायला येते. तर तिथं दुसरी पत्रावळ पुन्हा ती उचलून टाकून सारवायला येते. असं होत जवळजवळ 1.5 ते 2 तास ती बाई पत्रावळ उचलायची, टाकायची आणि सारवायला येते. तर हे असं चाललेलं असतं. आणि मग हा प्रकार संपतो. त्यावेळी हरिपंडित स्वतःच त्या उष्ट्या पत्रावळी मोजायचं काम करतात आणि बघतात तर सहस्त्र भरतात. आणि मग तो घमेंडी हरिपंडित वडिलांचा त्याला अधिकार कळतो आणि तो त्यांच्या चरणी माफी मागतो आणि चुकलं म्हणतो, तुम्ही कुठंही जेवायला जा अशी परवानगी देतो. आणि या दाम्पत्याचा तर आनंद गगनात भरून राहत नाही. म्हणतात तसं होतं आहे ना की एका ब्राह्मणाला घालून 1000 लोक जेवली, असं कसं शक्य आहे. पण केवळ नाथांना घातल्यामुळं शक्य आहे. आपल्या मित्राच्याही ते जाऊन ती बातमी सांगतात आणि खरोखर आम्ही सहस्त्रभोजन घातलं म्हणतात. म्हणजे परमसद्गुरूंनीच ही गोष्ट महानुभव पोद्दार साहेबांना सांगितली आणि वर विशेषत्वाने नमूद केले की अयोग्य व्यक्तीला दान म्हणजे अधर्म आहे, पण सत्पात्र व्यक्तीला दान दिले की दिलेल्याच्या कैक पट तुम्हाला लगेच मिळतं किंवा काही दिवसात मिळतं. आता या गरीब दाम्पत्यांना नाथांसारख्या एकाच सत्पात्राला जेवून घातल्यामुळे सहस्त्र भोजनाच्या दानाचं फळ मिळालं ना, पुण्य मिळालं. एकनाथ महाराज तर जातपात न मानणारे होते. कोणीही आग्रहाने बोलवले की लगेच अगत्याने आणि प्रेमाकडे बघून जायचेच. मनापासून लोकांचा आनंद द्विगुणित करायचे. असे दान सर्वदा आनंद व समाधान भरभराट देणारे असते. ही गोष्ट परमसद्गुरूंनी पोद्दार साहेबांना सांगून त्यांचाही आनंद वाढवला. धन्य दान, धन्य अन्नदान आणि धन्य ज्ञानदान. नमस्कार.